नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. सांगा ना, फोटो नाही काढायचा. तुम्ही दुट्या करता, पैसे का झोपा काढता का इथं? ग्रामीण रुग्णालय चांडोली तालुका खेड यांचा गलथान कारभार नागरिकांच्या सतर्कतेनं समोर आला आहे. आज वाकीफाटा या ठिकाणी एका महिला पोलीस कर्मचारी यांना कंटेनरने धक्का दिला. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय चांडोली राजगुरुनगर या ठिकाणी तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना 1 तासभर कोणतेही उपचार मिळाले नाहीत. रुग्णाच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांना वारंवार डॉक्टर सध्या राऊंडवर गेले आहेत असं सांगण्यात आलं. अधिक चौकशी करता डॉक्टर हे डॉक्टर्स रूममध्ये झोपलेले सापडले. त्यांना विचारपूस केल्यानंतर डॉक्टरांकडून मला तेवढीच कामे आहेत का, मी 24 तास ड्युटी करतोय अशी कारणे देण्यात आली. संबंधित नातेवाईक मंडळींनी हे व्हिडिओ काढून पाठवले आहेत. सांगा ना, फोटो नाही काढायचा. तुम्ही दुट्या करता, पैसे का झोपा काढता का इथं? जाय ना. इंद्रायणी नदीत बुडालेल्या 3 साधक विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आश्रमात शिकणारे विद्यार्थी इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी घाटावर गेले. तेथे पूजा करत असताना एक जण पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले 3 जण पाण्यात बुडाले. दुर्दैवी घटना सोमवारी 19 ऑगस्ट रोजी घडली आहे. त्यातील एकाला तत्काळ बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पाण्यात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सोमवारी दुपारी मिळाला. तिसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळी तिसऱ्या मुलाचा मृतदेह सापडला. जय ओमप्रकाश डायमा, वय वर्ष 19, राहणार वणी, नाशिक असे उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ओंकार श्रीकृष्ण पाठक, वय वर्ष 16, राहणार पद्मावती गल्ली, लातूर. प्रणव रमाकांत पोद्दार, वय वर्ष 17, राहणार खर्डा, आष्टी तालुका, बीड अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. त्यातील ओंकार याचा मृतदेह सोमवारी सापडला, तर प्रणव याचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. पुणे नाशिक महामार्गावर भाम या ठिकाणी PMPML बसचा अपघात झाला. सदर बस रस्त्यावरून बाजूला काढत असताना रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. जवळजवळ अर्धा तास वाहतूक कोंडीने वाहन चालक आणि प्रवासी हैराण झाले होते. घटनास्थळी पोलीस वाहतूक शाखा यांनी गाडी बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करून दिली. खेड तालुक्यातील जवळके खुर्द या ठिकाणी स्वस्त धान्यात चक्क 5 किलोचा दगड पाठवल्याची घटना समोर आली आहे. शासनाच्या गलथान कारभाराने असे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. चाकणमधील जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर माणिक चौक आणि परिसरात चाकण नगर परिषद व नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने रस्त्याच्या कडेला बसणारे भाजी विक्रेते, हातगाडी आणि पथारे लावणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्यात आली. खेड तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे अशी धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य पाहावयास मिळालं. खेड तालुक्यात पशुसंवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. तालुक्यातील 127 गावातील पशुपालकांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर योगेश शेळके यांनी दिली. खेड तालुक्यातील वाडा येथील अमेरिका स्थित हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाकडून कातकरी कुटुंबांना पर्यावरणपूरक 15 घरे प्रदान सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी जोनाथन रेकफोर्ड, उपाध्यक्ष एलिझाबेथ सातो आदींच्या उपस्थितीत पार पडला. घराची बांधणी करताना सूर्यप्रकाश घरात खेळता राहील अशा पद्धतीने घराची बांधणी व सौर ऊर्जा पॅनल बसवून विजेची गरज पूर्ण करण्यात आली आहे. With your kind permission, I would like to continue my speech in Marathi, which is the local vernacular. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज दाखल करून अनेक प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
मात्र बँक खात्याला मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक झाले नसल्याने अनेक महिलांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. महिलांना शेती व घरातील कामे सोडून बँकेच्या दारात रांगा लावण्याची वेळ आली आहे. त्यातच नॅशनल बँका महिलांना उत्तरे देण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरत आहेत. बँकामध्ये अगोदरच कर्मचारी वर्ग कमी, त्यात बँक खात्यात पैसे जमा झाले का नाही हे तपासण्यासाठी महिला बँकेत पासबुक भरण्यासाठी रांगा लावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बुधवारी 21 ऑगस्ट रोजी करण्यात आला. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाच्या खेड तालुका महिला अध्यक्ष श्रद्धा सांडभोर, तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, मनीषा सांडभोर, डॉ. रुपाली टकळकर, पूजा फडके आदींसह महिला उपस्थित होत्या. बदलापूरमध्ये घटना झाली, पुण्यामध्ये भवानी पेठेमध्ये घटना झाली, औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये. त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा, महिला आयोगाने पण ह्याच्यावर विचार करावा, राजीनामा द्यावा. तुमचे कार्यक्रम चालू आहे, तुमचा गुलाबी यात्रा चालू आहे, पण आमच्या महिला भगिनींचं काय चालू आहे इथं, याकडे तुम्ही लक्ष द्यावं. अशी माझी तुम्हाला कोणाचा दबाव आहे हे तुम्ही स्पष्ट करावं. आणि असे सरकार नको आहे आम्हाला. त्यांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा द्या, राजीनामा द्या, रुपाली सातनकर, तुम्ही महिला आयुक्त अध्यक्ष, तुमची खुर्ची खाली करा, खाली करा. सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? लोकांची 4 वेळा निर्णय घेत नाही, तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीयेत. अशा लोकांची तुम्ही 4 वेळा चौकशी करून, क्रॉस चेक करून तुम्ही या लोकांना आरोपी ठरवता. मग या लोकांना माझं असं मत आहे, या सगळ्या महिलांच्या हातामध्ये द्या, आम्ही ठरवतो ना त्यांचं काय करायचं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 21 ऑगस्ट रोजी कांद्याची आवक आणि भाव स्थिर राहिल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. खेड तालुक्यातील काळूस गावातील प्रशालेत सीसीटीव्ही प्रदान करण्यात आले. तंटामुक्ती अध्यक्ष काळूराम खैरे यांच्या माध्यमातून हे सीसीटीव्ही देण्यात आले आहेत. चाकण्यातील श्री शिवाजी विद्यालयातील 24 विद्यार्थ्यांना दुर्गाई प्रतिष्ठान यांच्याकडून शालेय गणवेश वाटप करण्यात आले. खेड तालुक्यातील काळूस येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून निवेदन मंत्रालयामध्ये पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे उपोषणमधील शिष्टमंडळ हे रात्रीच मुंबईला रवाना झाले. मंत्रालयात सदाभाऊ खोत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी चर्चा झाली. तातडीने येथील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मुंबईहून आल्यानंतर उपोषणस्थळी सुभाष पवळे यांनी काय सांगितले पाहूयात. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मौजे काळूस या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आणि हे आमरण उपोषण आपण अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. गेले 40 वर्ष मौजे काळूस गावच्या शेतजमिनीवर जे पुनर्वसनचे बेकायदेशीर शिक्के होते, ते शिक्के अनेक वेळा प्रयत्न करून, अनेक वेळा आंदोलनं, उपोषणं केली, परंतु तरीही आपल्याला योग्य न्याय मिळाला नाही. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने आपण हे उपोषण पुकारलेलं आहे. गेले 7 दिवस आपले सर्व शेतकरी योद्धा त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. आणि हे उपोषण आमरण उपोषण आहे, अन्नाचा पूर्ण त्याग केलेला आहे. आणि या ठिकाणी हा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घ्यायचं नाही, असं आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि आज अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलो. आदरणीय DRO मोरे साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी जी काही माहिती होती आपली या संदर्भातली, ती सर्व माहितीचे पत्र आपल्याला काल मिळालं. आणि ती माहिती घेऊन आज आपण ते पत्र देण्यासाठी मुंबई या ठिकाणी आपले पुनर्वसन खात्याचे पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब यांना ते पत्र देण्यासाठी गेलो. आणि त्या आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विधान भवनामध्ये आदरणीय अनिल पाटील साहेबांना आपण पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुमची 1 ते 2 दिवसामध्ये या संदर्भामध्ये मीटिंग लावतो. मीटिंगमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आपल्याला सकारात्मक झाला तर आपण उपोषणाचा निर्णय घेऊ. जर सकारात्मक आपल्या विरोधात निर्णय गेला तर निश्चितपणे आपण या पुढची भूमिका काय करायची ते आपण ठरवणार आहोत. त्यामुळं निर्णय जर आपला चांगल्या पद्धतीने झाला, योग्य झाला, तर आपण सदाभाऊंना विचारून उपोषणाचा निर्णय आपण घेणार आहोत. जर विरोधात निर्णय गेला तर हे उपोषण आपण सोडणार नाही. म्हणून आपला सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा अतिशय निर्णायक टप्प्यावर हा आपला उपोषणाचा
हे आलेला आहे. त्यामुळं निश्चितपणे आपला सकारात्मक निर्णय आपल्याला मिळणार आहे आणि ह्या निर्णयाचा निश्चितपणे आपण सर्वांना आनंद होणार आहे. सर्व अधिकारी असतील, सर्व मंत्री महोदय असतील, त्यांनी सर्वांनी आपल्याला शब्द दिला आहे. तुमचा मागणी योग्य आहे आणि तुमचा निर्णय लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपल्या सर्वांना अपेक्षा ती आहे की हा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि आपलं उपोषण सुटावं. त्यामुळं जोपर्यंत निर्णय देणार नाही शासन तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. धन्यवाद. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 21 ऑगस्ट रोजी तरकारी विभागात तरकारी मालाची आवक वाढून भावात किंचित घसरण झाल्याचे अडते व व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोळी यांना 4 वर्गखोल्या आणि 15 राऊंड टेबल यांच्या मार्फत बांधकाम पूर्ण झाले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.